वाटर पार्क आपके लिए लाया है 10 से ज्यादा बड़ी राइड्स, जहां होगा असली रोमांच और रफ्तार, वेव पूल, रेन डांस और लाइव डीजे। सिर्फ पानी की मस्ती ही नहीं, खाने पीने का भी है खास इंतजाम। धमाका ऑफर, बड़ों के लिए 499 और बच्चों के लिए 399 का टिकट के साथ बिल्कुल मुफ्त पॉपकॉर्न, आइसक्रीम और वेलकम ड्रिंक। सुबह का सत्र 11 बजे से शाम 4:30 बजे तक, शाम का सत्र 5:30 से रात 9:30 तक। 3 साल के कम उम्र बच्चों के लिए है बिल्कुल मुफ्त एंट्री। टिकट बुकिंग के लिए संपर्क करें julelalwaterpark.in। पिक एंड ड्रॉप सुविधा के लिए 9890770859। आज ही अपने परिवार और दोस्तों के साथ आइए और इस गर्मी को यादगार बनाइए। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगाव। चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सकल हिंदू समाज महाराष्ट्र व सतपंथ ज्योत मंदिर धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने चतुर्विध महोत्सवाचे आयोजन दिनांक 9 ते 14 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे। या महोत्सवांतर्गत श्री गोपी गीत कथा, महाविष्णू याग, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि समरसता संत संमेलन असे विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी होणाऱ्या समरसता संत संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूनच करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले। आज धानोरा या गावी आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन यासाठी केलंय की 9 ते 14 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी चतुर्विध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी पुरातन असं प्रसिद्ध सतपंथ ज्योत मंदिर आहे, ज्या ठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलित आहे। त्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण केलाय आणि त्या मंदिरामध्ये भगवान विष्णूंच्या दशावतारांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आहे आणि या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या निमित्त आपण या ठिकाणी महाविष्णू यागाचं आयोजन केलंय, ज्यामध्ये अनेक यजमान सहयजमान सहभागी होणार आहेत पंचक्रोशीतील। आणि दररोज रात्री या ठिकाणी गोपीगीत, श्रीमद भागवत अंतर्गत दशमस्कंदातील गोपीगीत या विषयावर रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत माझी कथा आहे। आणि 14 तारखेला समरसता संत संमेलनाचं आपण आयोजन केलं आहे, ज्या समरसता संत संमेलनामध्ये मंचावर 150 ते 200 संत महात्मा वेगवेगळ्या परंपरा आणि संप्रदायाचे उपस्थित असतील। 14 तारखेला श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून त्या समरसता संत संमेलनाची आपण सुरुवात करणार आहोत। या चतुर्विध महोत्सवाचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू समाज समरस व्हावा, समरसता वाढावी आणि जनकल्याण व्हावं। त्या हेतूनेच जात समाज जे भेदाभेद आहेत त्या भिंती तोडून आपण माणूस म्हणून, हिंदू म्हणून एकत्रित यावं, यासाठी या संपूर्ण चतुर्विध महोत्सवाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं आहे। या आयोजनामध्ये गुजरात, मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या निवास, भोजन आणि संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की या चतुर्विध महोत्सवाच्या भव्यदिव्य आयोजनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। भाविक भक्तांनी या महोत्सवाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन निमंत्रक व आयोजक समितीने केले आहे। हा सोहळा आध्यात्मिक चैतन्य आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव।